नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि संध्याकाळचे 6 वाजतात बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। राज्याचा महसूल वाढवण्यासाठी आता दारू विक्री परवाने वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यावरच विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती। तरीही राज्य सरकारने 5 जणांची समिती गठीत केली आहे। त्यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आलाय। 2 महिन्यात या समितीकडून सरकारला अहवाल सादर केला जाणार आहे। समितीच्या शिफारसींकडे लक्ष वेधलं असून मद्य धोरणात बदल होणार का अशीच चर्चा रंगली आहे। मात्र यामुळे दारू महागण्याची शक्यता वर्तवली जाते। मला असं वाटतं की एखादी चर्चा बाहेर सुरू झाली म्हणजे निर्णय झाला असं होत नाही। शेवटी शासनाचा महसूल वाढवणं याचा अर्थ विकास कामालाच पैसे जनतेपर्यंत पोहोचवणं हा असा असतो। त्याच्यामुळे निर्णय झालेला नसताना पहिला आधी गाजावाजा करणं योग्य नाही आणि निर्णय होत असेल तर त्याच्या मागची पार्श्वभूमी देखील काही लोकांनी समजून घेतली पाहिजे। दारूचे परवाने देणे योग्य आहे का? नाही, दारू असं मी म्हटलं नाही। दारू हा शब्दप्रयोग तुम्ही केला। मी सांगितलं की शासनाचा महसूल वाढण्यासाठी जर काय उपाययोजना करावी लागेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन ती केली जाईल। तर दारूच्या परवान्यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री अजित पवारांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय। हा, आपले अजितदादा आहेत ना एक्साइज मिनिस्टर, त्यांच्याशी चर्चा करून घ्या। एक्साइज मिनिस्टर ते आहेत ना, माझ्याशी चर्चा करण्यापेक्षा त्यांच्याशी करा ना, कारण का तेच अर्थमंत्री आहेत आणि तेच दारूबंदी काय ते काय मिनिस्टर आहेत, तर त्याचं लिंक डायरेक्ट त्याच मिनिस्टरशी लागतं ना। मी काय बोलू शकतो त्याच्यावर? असं आहे की हम करे तो रासलीला और तुम करे तो बलात्कार, हम करे तो बलात्कार, तुम करे तो रासलीला, असं आहे आदेश। उर्यात पुढच्या बातमीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मवियामध्ये भूकंप घडवणारा आरोप केलाय। त्यांनी थेट कुणाचं नाव घेतलेलं नाही, मात्र आपल्याच सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केला। नाना पटोले आणि संजय राऊत जागा वाटपाच्या चर्चेत होते। जागा वाटपाचा तिढा 2 दिवसात सुटला असता तर 18 दिवस प्रचारासाठी प्लॅनिंगसाठी मिळाले असते। आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलेलो नाही। या घोळामागे षडयंत्र होतं का असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय। नाही, विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारण असले तरी हे पण कारण नक्कीच आहे। 20 दिवस आम्ही जागेंचा घोर ठेवला। नाना पटोले आणि संजय राऊत हे 2 प्रमुख नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्ही होतो। आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही। आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही। आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही। हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे। वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नाही। दरम्यान वडेट्टीवारांच्या याच टीकेला उत्तर देताना राऊतांनी टोलेबाजी केली आहे। चर्चा कुणामुळे लांबली ते वडेट्टीवारांना माहिती असावं असं राऊत म्हणाले। जास्त जागा जिंकून कुणाला तरी मुख्यमंत्री पद हवं होतं असाही टोला राऊतांनी लगावलाय। इतकंच म्हणणं आहे की जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबली गेली त्याची गरज नव्हती आणि ती का कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं। विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे। अनेक ठिकाणी चुकीचं पद्धतीनं सीट शेअरिंग झालं हे आता आम्हाला कळतंय, तेव्हाही आम्ही सांगत होतो, पण आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, एवढंच मी सांगेन। काही ठिकाणी वाटत होतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल, पुढे काँग्रेस जिंकेल, पण त्या संदर्भात सकारात्मक चर्चा काही वेळेला होऊ शकली नाही। प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या आणि कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं किंवा अजून काय असेल, आणि काँग्रेसच्या केंद्रीय समितीनं म्हणावं तसा हस्तक्षेप केला नाही, जो करायला पाहिजे। आणि मवियामध्ये बरीच धुसफूस पाहायला मिळते। होय, विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ ही अद्याप सरळ व्हायला तयार नाही। दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही असं वक्तव्य अमोल कोल्हेंनी केलं। मित्रपक्षांना टोला त्यांनी लगावला। मुंबईत काल शरद पवार गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका पार पडल्या, त्यात अमोल कोल्हेंनी हे विधान केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही। शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही।
मित्रपक्षांच्या अशा वागण्यानं शरद पवार गटाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठी जागा. पराभव हा आधी मनात आणि त्यानंतर रणांगणात होतो, त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत. लक्षात ठेवा, बचेंगे तो और भी लढेंगे. तर महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावावर शरद पवार नाराज असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांची एकही बैठक झाली नसल्याचं पवार म्हणाले आणि त्यामुळेच पवार नाराज असल्याचं समजतंय. मवियात समन्वयासाठी शरद पवार आग्रही असल्याचंही समजतंय. विधानसभा निकालानंतर मवियाची एकही बैठक झाली नाही. आगामी पालिका निवडणुकांवरही तिन्ही पक्षात चर्चा नाही. मुंबई महानगरपालिका निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं हे मत आहे. मवियामध्ये समन्वयासाठी शरद पवार आग्रही आहेत. दरम्यान ठाकरे गटाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी नाराज नेत्यांना चांगलेच खडेबोल सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही. ज्याला जायचंय त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही, माझा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाराज नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. विधानसभा निवडणुकीनंतर काही माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी नाराज नेत्यांना हे खडेबोल सुनावले. काही माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला ब्लॅकमेल केलं जातंय. अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही. ज्याला जायचंय त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही, माझा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा. आमची भूमिका हीच आहे, जे गद्दार गेले आमच्यातून त्यावेळी मंत्रीपद, युडी खातं वगैरे स्वतः भोगून मजा मस्ती करून जे पळाले डरपोक लोक, त्यांना आम्ही कदापि थांबवणार नाही. ज्यांना पळायचं असेल त्यांनी पळावं, कारण हे महाराष्ट्रद्रोह करतात. जे महाराष्ट्र लुटू पाहतात, जे मराठी माणसाला चेपण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या बाजूने उभे राहतात. त्यांच्या ते पुढच्या पिढ्यांना काय उत्तर देणार? स्वतःला आरशात तरी पाहू शकतात का? आणि अशा लोकांना आमच्या पक्षात स्थान नाही. ज्यांना जायचं असेल, पळून जायचं असेल, डरपोक लोकांना त्यांनी पळून जावं. आमच्यासोबत जे राहतील ते महाराष्ट्रासाठी लढणारे राहतील, महाराष्ट्रासाठी जगणारे राहतील. मुंबईत महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. या कामाची पाहणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केली. स्मारकाचं काम 23 जानेवारी 2026ला पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असं ठाकरेंनी स्पष्ट केलंय. स्मारकाच्या उद्घाटनाच्या वेळी जे पंतप्रधान असतील ते उद्घाटनाला येतील असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवरही निशाणा साधलाय. तर बाळासाहेबांनी अनेकांना काही ना काही दिलंय, त्यामुळे त्यांच्या स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मी म्हटलं ना की श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही, कारण बाळासाहेबांनी अनेकांना काही काही दिलेलं आहे आणि ज्यांनाही बाळासाहेब असताना काही घेऊ शकले नाहीत, अशी जी काही लोक असतील त्यांनी निदान स्मारकातून तरी घ्यावं. त्यावेळेला जे पंतप्रधान असतील ते कदाचित येऊ शकतील. बालासाहब थे तब इंडिया गठबंधन था नहीं, तो इसलिए स्मारक में इंडिया गठबंधन की कोई बात नहीं है. त्याच्यामुळे एनडीए सुद्धा त्यावेळेपर्यंत शिल्लक राहिलं तर एनडीए सुद्धा येईल. पुढच्या बातमीकडे. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू आणि बीड सरपंच हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चादरम्यान मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. स्वतःचं पाप झाकण्यासाठी मुंडे ओबीसींचं पांघरुण घेतायत, असा घणाघात जरांगे पाटलांनी केलाय. तर या मोर्चात देशमुख कुटुंब देखील सहभागी झालं होतं. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. बोलायचं नाही का? वंजाऱ्याला बोललो का? धनगराला, दलित मुस्लिमाला, मायक्रो ओबीसीला, नेत्याला सोडित नाही, सोडणार बी नाही. नेते कोणाचे नाही. जातीला कोणच्या बोललो? कोणत्या जातीला बोललो? कोणाला शिकतो? धनंजय मुंडे स्वतःचा पाप झाकायसाठी ओबीसी करतो. एवढे येडेत का ओबीसी? पाप तू करणार आणि पांघरून त्यांचं घेतो का आता?
बातमी बीड सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातलीच. मस्साजोगमधील पवन ऊर्जा कंपनीकडे मागितलेल्या 2 कोटींच्या खंडणी प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय. अवादा पवन ऊर्जा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याच्या फोनवर विष्णू चाटेच्या मोबाईलवरून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या कॉल रेकॉर्डिंगची सीआयडी पथकाकडून आता तपासणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच प्रकरणातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात येतोय. तर वाल्मिक कराडवर खंडणीचा आरोप आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एका पोस्टचा दाखला देत गोट्या गित्ते आणि वाल्मिक कराडबाबत एक सनसनाटी दावा केलाय. गोट्या गित्ते यानंच वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं बापू आंधळेला गोळी मारली असा दावा आव्हाड यांनी केला. त्यासोबत जितेंद्र आव्हाड यांची गोट्या गीते याच्या गुन्ह्याचा पाढाच वाचल्याची पोस्ट आहे. काय ट्विट केलंय आव्हाडांनी पाहूयात. गोट्या गीतेवर लिहायला गेलो तर 500 पानाची वही कमी पडेल. हा माणूस गेली 10 वर्ष पुणे आणि महाराष्ट्रात बंदुका विकतोय. एका आठवड्यात जामिनावर बाहेर येतो. हा भाई वाल्मिक कराडचा उजवा हात आहे. वाल्मिक बरोबर भरपूर गुन्ह्यात आहे. वाल्मिक कराडच्या गँगनं परळीमध्ये 201 बूथ ताब्यात घेतली आणि मतदान केल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय. बंदुकीचा धाक दाखवून कराडची गँग लोकांना धमकावत होती. मुंडेंना मतदान करतानाचा व्हिडिओच आव्हाडांनी आता शेअर केलाय. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय कारवाई करणार असा सवाल आव्हाडांनी विचारलाय. ही सगळी वाल्मिक कराडच्या गँगनी यांनी ज्या गोट्या गीतेचं नाव घेतलं. कोणाचा माणूस आहे पोलिसांनी सांगावं. कैलाश फड कोणाचं नाव आहे. हे बूथ लुटणारे म्हणजे कोण तर बाहेर रिव्हॉल्वर लटकवणारे, जे पॅन्टच्या बाहेर रिव्हॉल्वर ठेवणारे आहेत ना, हे सगळे बूथ लुटायला होते. बूथ कॅप्चरला सगळी ही पोरं होती. आता एवढं सगळं उघडपणाने झालेलं असताना आमचा राजीव कुमार इथे येतो आणि ईव्हीएम में कुछ नहीं है. अरे तुला विचारलं कोणी ईव्हीएम में कुछ है की नहीं है. या बूथ कॅप्चरवर आता इलेक्शन कमिशन काय बोलतं त्याचं उत्तर द्यावं, चोखालिंगम नाही द्यावं. पुढची बातमी. चंद्रपुरातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला भाजप आमदार मुनगंटीवारांनी दांडी मारली आहे. तर वारांच्या कार्यक्रमाला दुसरा वार न आल्याचं शल्य राहिलं असं म्हणत काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. वैयक्तिक कामामुळे कार्यक्रमाला येऊ शकलो नाही असं स्पष्टीकरण मुनगंटीवारांनी दिलंय. तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा केल्याची माहिती देखील मुनगंटीवारांनी दिली आहे. मला अभिमान आहे की मी सगळ्यांना आवाहन करतोय की या कार्यक्रमाला आलं पाहिजे. एका मुख्यमंत्री पदापर्यंत पोचलेल्या वारांच्या कार्यक्रमाला दुसऱ्या वारांनी येऊ नये याचं शल्य नक्की राहील. म्हणून सुधीर भाऊंनी सुद्धा यावं आणि विदर्भाचेच असलेले मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला असणार आहेत याचा नक्की आनंद आहे. नाही, माझं मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा सकाळीच झाली. मुख्यमंत्री महोदय जाताना मी त्यांना सांगितलं की काल मग निमंत्रण आलं, काल जोरगेवारांचा मिस कॉल आहे माझ्याकडे, पण मग हा काही आता ही जी शिफ्टिंग चालू आहे आणि उद्या शिर्डीला जायचं असल्याने आज माझं येणं शक्य होणार नाही, कारण माझा शिफ्टिंगचा शेवटचा दिवस आहे. तर सुधीर मुनगंटीवार नाराज नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. आमच्या पक्षात कुठलाही वाद नाही, तुमच्या मनात वाद आहेत असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांनाच टोला लगावलाय. सुधीर भाऊंनी मला स्वतः फोन केला होता. त्यांनी सांगितलं की माझं काही वैयक्तिक काम आहे त्याच्यामुळे मी येऊ शकत नाहीये चंद्रपूरमध्ये. त्यांची इच्छा होती, ते म्हणाले तुम्ही पहिल्यांदा येतात त्यामुळे माझी इच्छा आहे, पण माझं वैयक्तिक त्यांनी सांगितली काय अडचण आहे. त्यामुळे कुठेही नाराजीचा विषय नाही आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक जण हजर राहू शकतो असं नाही, त्यामुळे त्यांची काही वैयक्तिक कारण होती त्यांना आज नाही येत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पक्षांतर्गत हा जो वाद आहे हा वाढत चाललाय. विशेषतः लोकसभेतही पाहण्यात आला, विधानसभेतही पाहण्यात आला. कुठलाही वाद नाही आहे, तुमच्या मनात वाद आहे. नवीन वाहन घेताय? जरा थांबा, कारण ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्ही नवीन वाहन घेण्याच्या तयारीत असाल तर महाराष्ट्रात आता नवा नियम लागू करण्याबाबत विचार सुरू झालाय. महाराष्ट्रातील सर्व कार आणि बाईक खरेदीदारांसाठी पार्किंग क्षेत्र बंधनकारक करण्यासाठी 100 दिवसात धोरण आखत असल्याची घोषणा परिवहन आयुक्तांनी केली आहे.
जर अधिकृत पार्किंगची जागा नसेल तर नवीन वाहनांची नोंदणी नाकारली जाऊ शकते. याबाबतचा नियम विचाराधीन आहे. लवकरच याचा आढावा घेऊन आणि याबाबतच्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेऊन हा नियम लागू करण्याबाबत मंत्रालयामध्ये प्रस्ताव पाठवला जाणार आहे. मुंबईत एकूण 48 ते 49 लाख वाहन आहेत. त्यातील खासगी चारचाकी वाहन आहेत 14 लाख, खासगी दुचाकी आहेत 29 लाख, तर इतर वाहन आहेत 5 लाख. सगळी धोरणं बनवत असताना लोकांना काय पाहिजे, लोकांना काय मिळतंय हे देखील विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही आम्हाला तसंच जर नुसतं गाड्यांवर तुम्ही बंधन आणणार असाल मग तुम्ही आम्हाला चांगल्या रेल्वेच्या सुविधा देत आहात का? दुसरी गोष्ट म्हणजे जी BST मुंबईची लाईफलाईन आहे, आमचं सरकार जरा असतं तर आत्ता 2027 पर्यंत आणि त्याच्या आधी 25 पर्यंत पण साधारणपणे 7,500 BSTच्या बसेस 25 पर्यंत आणि 2027 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक बसेस आम्ही ह्या मुंबईत आणल्या असत्या, 900 डबल डेकर आणल्या असत्या. ह्या BST मधून आज देखील 32 ते 35 लाख लोक दररोज प्रवास करतात आणि सर्वात स्वस्त प्रवास करण्याचे हे माध्यम आहे. मग ह्या बसेस का कमी केल्यात? नांदेडमधून एक धक्कादायक बातमी आता पाहूयात. वह्या, पुस्तकं आणि मोबाईल दिला नाही म्हणून 17 वर्षाच्या मुलानं झाडाला गळफास घेतलाय. खचलेल्या बापानं त्याच दोरीनं आत्महत्या केली आहे. बिलोलीच्या मिनकी गावात ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून अभ्यासासाठी मुलगा वडिलांकडे वह्या, पुस्तकं आणि मोबाईलची मागणी करत होता. मात्र घरातील परिस्थितीमुळे वडिलांना घेऊन देणं ते शक्य झालं नाही. याच रागातून त्यानं टोकाचं पाऊल उचललंय. जेव्हा इच्छापूर्ती झाली नाही तर त्या मुलाने कुठलाही विचार न करता आत्महत्येसारखा अत्यंत वाईट असा प्रकार जेव्हा त्यांनी केला शेतामध्ये जाऊन, वडिलांना जेव्हा कळलं राजेंद्रला की आपला मुलगा ओंकार हा अशा पद्धतीने आत्महत्या केलेला आहे तर ते मुलाला पाहिल्याबरोबर त्याच दोरीने वडिलांनी पण आपली जीवनयात्रा संपवणं पसंत केलं. लिंबाच्या झाडाला पिता पुत्रांनी दोघांनीही गळ्याला फास लावून आत्महत्या केलेली आहे. पुढच्या बातमीकडे. नाशकातनं धक्कादायक बातमी आता समोर येते. नाशिक जिल्ह्यातील 44 आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना सडका भाजीपाला, किडलेलं कडधान्य आणि कच्च्या पोळ्या दिल्या जात आहेत. मुंडेगावच्या सेंट्रल किचनवर आमदार हिरामण खोसकरांनी अचानकपणे छापा टाकला आणि पाहणीत धक्कादायक प्रकार समोर आलाय. आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून आमदार हिरामण खोसकरांनी जाब विचारला. कोणाला हप्ता देते सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टर कोण आपल्याला विचारायचं आहे. तो सरळ त्या पालकांना म्हणतो. जेव्हा पालक आणि शिक्षकाची मिटिंग होती ते पालक म्हणते बा आमच्या मुलाला असं आणायचं, ते म्हणते आम्हाला सगळं वर द्यावं लागतं. तर माझी तर पहिली विनंती आहे की हे जबाबदार आयुक्त, अपर आयुक्त आणि प्रकल्पाधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. वेळात पुढच्या बातमीकडे. आमदार आदित्य ठाकरेंची बदनामी करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. अंधेरीतील एका बारमधील हा जुना व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये हे हॉटेल आदित्य ठाकरेंचं असल्याचा दावा करण्यात आलाय. या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. या संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. कुठून तरी काहीतरी कोणतरी वरती येते आणि खालती काय, म्हणजे काय संबंध काय? मी पण ह्याच्यावर सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करणार आहे. कारण असे फालतू चाळे कोणीतरी करत असतं. कोणाचे नाव चिटकवायचं, कोणाची बदनामी करायची. ज्याला हिंमत असेल, समोरून शिव्या द्या ना, हिंमत असेल तर कुठेतरी बदनामी करायची, असं काहीतरी चिटकवायचं कुठेतरी आणि सोशल मीडियावर चालवायचं, मग कुठेतरी ते अजून व्हायरल करायचं. हे असे घाणेरडे चाळे एकच पक्ष करतो आणि निवडणूक जिंकायचा प्रयत्न करतो. पण आम्ही नक्कीच सायबर सेलकडून अपेक्षा करू आणि मुख्यमंत्र्यांकडून पण अपेक्षा करू. भाजप खासदार नारायण राणे यांनी महानगरपालिका निवडणुकांवर मोठं विधान केलंय. भाजप स्वबळावर पालिका निवडणूक लढणार असल्याचं नारायण राणे म्हणाले. मुंबईत भाजपची ताकद प्रचंड असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान नारायण राणेंच्या वक्तव्यानं महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. निवडणुका आम्ही स्वबळावर लढूही, कोणती हे सांगत नाही, राज्यातली काय दिल्लीची. आज आमचा पक्ष देशात सर्वात मोठा पक्ष आहे, राज्यात मोठा आहे. त्यामुळे तेवढी मोठी संख्या आमची आणि जागतिक पातळीवर पण मोठा पक्ष आहे. तर त्या आमचा भक्कम मोठा पक्ष आम्ही बनवावा या माध्यमातून आम्ही ही नोंदणी करतोय. पुढच्या बातमीकडे. लाखो मुंबईकरांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीचं शोरूम सील करण्यात आलंय. आर्थिक गुन्हे शाखेनं या शोरूममधून 3 कोटी रोख रक्कम आणि काही दागिने ताब्यात घेतले. सध्या शोरूम बाहेर पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
दरम्यान टोरेस कंपनीचा सीईए अभिषेक गुप्ताचा पोलीस ठाण्यातला व्हिडिओ टोरेसच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. टोरेस कंपनीचा हा घोटाळा समोर आल्यानंतरही कंपनीच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तो व्हिडिओ कसा आला याचाही पोलीस शोध घेत आहेत. कोट्यावधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेस कंपनीचं इंस्टाग्राम अकाउंट कोण हँडल करतंय, इंस्टाग्राम कुठून आणि कोण ऑपरेट करतंय याचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे. सीई अभिषेक गुप्ता चौकशीला आल्यानंतर त्याचा पोलीस ठाण्यातला व्हिडिओ बाहेर कसा गेला याचीही चौकशी केली जाणार आहे. टोरेसच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आरोपींच्या अटकेसंदर्भात आणि टोरेस कार्यालयात झालेल्या तोडफोडीचे व्हिडिओ बनवून अपलोड करण्यात आले. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यात केस गळतीच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तालुक्यातील 11 गावांमध्ये 100 रुग्ण आढळले. आरोग्य विभागानं काही गावांमध्ये केलेल्या सर्व्हेमधून धक्कादायक वास्तव समोर आलंय. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. आरोग्य विभागाकडून योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. विशाळगडावर उरूस भरवून हिंदू समाजाला चिथवण्याचं काम करू नये असं मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय. 12 जानेवारीला विशाळगडावर उरूस भरवण्याचा आल्याची माहिती समोर येते. हिंदू समाजानं संयमानं घेतलं असताना इतर समाजानंही संयमानंच घ्यावं. शासन म्हणून आम्ही या घटनांवर लक्ष ठेवून आहोत असंही नितेश राणे यांनी म्हटलंय. 12 तारखेला तिकडे कोणीही कायदा सुव्यवस्था खराब करता कामा नये. जेव्हा हिंदू समाजाने संयमाने घेतलेला आहे तर अन्य धर्मांनी पण संयमाने घ्यावं. उगाच कोणाला चिथवण्याचे प्रकार पुरुष आणि या सगळ्या नियोजन करून हिंदू समाजाला चिथवण्याचं आणि भडकवण्याचे प्रकार कोणी करू नये आणि त्या संबंधित शासन म्हणून सरकार म्हणून आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. मिरजचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी वादग्रस्त विधान केलंय. आम्ही मिनी पाकिस्तानमधून 4 वेळा निवडून आलो आणि चौकार मारलाय. मिरजला सुरेश खाडेंनी मिनी पाकिस्तान संबोधलंय. असं समजू नका तुम्ही हिंदू चाबार म्हणून लावलं जातं आम्हाला. त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत राजे. त्यामुळे आम्ही मागं नाही. आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आम्ही समजलं का. आणि 4 वेळा आम्ही लढाला चौकार मारलाय. मगाशी तुम्ही हाटरी झाली म्हणणार चुकीचं म्हणणार पण तिथं चौकार मारलाय आम्ही. तुम्ही परफ्यूम वापरत असाल तर सावध व्हा, कारण परफ्यूमचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील 4 जण होरपळलेत. नालासोपारा पूर्वेच्या शंखेश्वर नगरात ही धक्कादायक घटना घडली आहे. परफ्यूमच्या बॉटलवरील एक्सपायरी डेट संपली होती. त्यावरील तारखा बदलण्याचं काम सुरू होतं. याच दरम्यान अचानकपणे स्फोट झाला. परफ्यूममध्ये असलेल्या गॅसमुळे स्फोटात घरातील 4 जण होरपळून जखमी झाले. सध्या जखमींवर उपचार केले जात आहेत. बातमी राज्यात थंडीचा जोर कायम असल्याची आहे. धुळे, जळगाव तसंच विदर्भाचं तापमान आता महाबळेश्वरपेक्षाही कमी आहे. धुळ्यात 4.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तिकडे जळगावात 10 तर यवतमाळमध्ये पारा 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला आहे. थंड हवेचं ठिकाण म्हणून महाबळेश्वरची खरं तर ओळख आहे. मात्र तरी देखील काही दिवसांपासून विदर्भाचं तापमान हे महाबळेश्वरपेक्षाही कमी असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यात आणखी काही दिवस गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जाणून घेऊयात राज्यात कुठे किती तापमान आहे. धुळे 4.4, जळगाव संभाजीनगर 10, यवतमाळ 10.5, महाबळेश्वर 13, पुणे 13, राज्यभरात थंडीची लाट पसरली आणि वातावरणात गारठा निर्माण झालाय. या कडाक्याच्या थंडीचा फटका थेट धरण क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना बसलाय. थंडीमुळे मासेमारी करण्यात अडथळा निर्माण होत असल्याचं मच्छीमार सांगतात. थंडीची लाट पसरल्यानं आठवडाभरापासून मासाळ्या तळापासून वर येत नाहीयेत. त्यामुळे मच्छीमारांनी टाकलेलं जाळं गेल्या अनेक दिवसांपासून धरण क्षेत्रात माशाविनाच पडू नये. आठवडाभरापासून मासे मिळत नाहीयेत, जाळ्यामध्ये अडकत नाहीयेत. हिंगोलीमध्ये थंडीमुळे मासेमारीला जबर फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. धरण क्षेत्रातील मासेमारीला मोठा फटका बसलाय. आता पाहूयात आताच्या ठळक घडामोडी.
हेडलाईन्स ते प्रस्तुत करता आहेत सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले. लाजवाब सुगंध, लज्जतदार स्वाद आणि वर्षानुवर्ष सर्वोत्तम गुणवत्ता म्हणजे रामबंधू मसाले. रामबंधू माझा टेस्ट पार्टनर. आणि तुमचा? दारू विक्रीतून महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून समिती गठीत. लाडकी बहिणी योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट. ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही. काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ सरळ होत नाही. अमोल कोल्हेंच्या वक्तव्यानं मवियात वादंग, सूत्रांची माहिती. मवियाला जागा वाटपाच्या घोळाचा फटका बसला. घोळामागे षडयंत्र होतं का? विधानसभेतील मवियाच्या पराभवावर वडेट्टीवारांचं खळबळजनक विधान. मवियातील समन्वय अभावावर शरद पवार नाराज. विधानसभेनंतर बैठक व्हायला हवी होती, पवारांचं मत. सूत्रांची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडलेल्या नेत्यांना पुन्हा परतीचे वेध. सांगलीतील मोठ्या नेत्यांचेही घर वापसीचे संकेत. कार आणि बाईक खरेदीदारांसाठी पार्किंग क्षेत्र बंधनकारक. नवा नियम विचाराधीन, लवकरच प्रस्ताव मांडणार. आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आज जालन्यात मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा निघाला होता, त्यात ते सहभागी झाले होते. मात्र थकवा जाणवत असल्यानं त्यांनी भाषण केलं नाही. जरांगे पाटलांचा रक्तदाब कमी झालाय, त्यामुळे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली आहे. उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, त्यात ते सहभागी झाले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावली आहे. एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. सरपंच देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणासंदर्भातली अपडेट. आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी समोर येते. सरपंच देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण. आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड केज न्यायालयानं हा निर्णय दिला, त्यामुळे विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. विष्णू चाटेचा ताबा आता CIDनं घेतला. सरपंच देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात आत्ताची अपडेट आपण पाहतोय. आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आणि CIDनं चाटेचा ताबा घेतलाय. आरोपी विष्णू महादेव चाटे यांना मान्यवर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि मान्यवर न्यायालयासमोर जी काही रिमांड यादी पोलीस प्रशासनाच्या वतीनं दाखल करण्यात आली, तर त्या रिमांड यादीमध्ये त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केलेली होती. त्यांनी केलेली मागणी, मान्यवर न्यायालयासमोर आलेले कागदपत्र हे सर्व पाहून मान्यवर न्यायालयाने आज आरोपी विष्णू महादेव चाटे यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश दिला आहे. सरपंच हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडशी संबंधांमुळे चर्चेत आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंनी छगन भुजबळांची भेट घेतली आहे. भुजबळांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं मुंडेंनी सांगितलं. तसंच अन्न आणि नागरी खात्याबाबत भुजबळांकडून मार्गदर्शन घेतल्याचं मुंडेंनी सांगितलंय. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे टॉप 50 मधून. टोरेस कंपनीचा CA अभिषेक गुप्ताचा पोलीस ठाण्यातला व्हिडिओ टोरेसच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती अपलोड करण्यात आलाय. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. टोरेस कंपनीचा हा घोटाळा समोर आल्यानंतरही कंपनीच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तो व्हिडिओ कसा आला याचाही पोलीस शोध घेत आहेत. लाखो मुंबईकरांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीचं शोरूम सील करण्यात आलंय. आर्थिक गुन्हे शाखेनं या शोरूममधून 3 कोटी रोख रक्कम आणि काही दागिने ताब्यात घेतले होते. सध्या शोरूम बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना पाठवलं. भोळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून दुचाकीवरून येणाऱ्या शिक्षकांना त्रास होतो. शिक्षकांनी संबंधित विभागाला कळवण्याऐवजी शाळकरी मुलांनाच खड्डे बुजवण्यास सांगितलं. पनवेलमध्ये परप्रांतीय लोकांनी एक मराठी कुटुंबावर मारहाण करत त्यांना धमकावलंय. हे कुटुंब पनवेल स्टेशनच्या परिसरात महिलांचे पर्स विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी गेलं होतं. मात्र याच वेळी एका परप्रांतीय इसम आणि त्याच्या पत्नीनं त्यांच्यावर हल्ला केला. कोल्हापुरात दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलाचे पैसे फेकून त्याला मारहाण केल्यामुळे वारे वसाहतीतील किराणा दुकानाची तरुणांनी तोडफोड केली आहे. मालकाला मारहाण तसंच पत्नीला शिवीगाळ करून दोघांना ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. सुमारे 10 मिनिटं धुडगूस घालत तरुणांनी दहशत माजवली. पुणे सातारा महामार्गालगत असणाऱ्या नसरापूर गावात मेडिकल दुकानं फोडण्याच्या चोरट्यांचा प्रयत्न फसलाय. दुकानाचं शटर तोडताना शेजारील नागरिकांना आवाज आला. त्यानंतर लाईट लावल्यानं दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी धूम ठोकले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरांचा प्रयत्न फसलाय. नंदुरबारातील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अवैधरित्या चालणाऱ्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. कुंटणखाण्याच्या अतिक्रमणावर जेसीबी चालवण्यात आला. साम टीव्हीनं ही बातमी काही दिवसांपूर्वी प्रसारित केल्यानंतर प्रशासनानं कारवाई केली. HMPV विषाणूमुळे सर्दी, ताप, खोकला होतो अशीच लक्षणं सारीसह इतरही श्वसन रोगांच्या रुग्णांमध्ये दिसून येतात. यामध्ये इन्फ्लुएन्झा, स्वाईन फ्लू आणि कोरोनामध्ये दिसतात. आता अशा रुग्णांवरती आरोग्य विभागाकडून खास लक्ष ठेवलं जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील केसगळतीच्या आजाराचा शोध घेण्यासाठी आरोग्य पथक दाखल झालंय. अकोला मेडिकल कॉलेजसह बुलढाणा येथील आरोग्य विभागाची टीम बोंडगावात दाखल झाली आहे. नागरिकांचे या ठिकाणी केसांचे, स्किनचे तसंच रक्ताचे नमुने घेतले जात आहेत. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी बस चालक आरोपी संजय मोरेचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळलाय. बसमधील तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचा दावा संजय मोरेनं केला होता आणि जामिनाची मागणीही केली होती. मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाऊ शकतो अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली होती. कोल्डप्ले कॉन्सर्ट संदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. याचिकेमध्ये कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीमध्ये गोलमाल झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयानं हस्तक्षेप करण्याची गरज नसून संबंधित प्रशासकीय विभागाकडे दाद मागण्याची मुभा असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय. मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी आणि रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होईल. मध्य रेल्वे कर्जत यार्ड सुधारणा करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जातोय. रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मध्य रेल्वेकडनं करण्यात आलंय. उरणमधील जवाहरलाल नेहरू बंदर ते पुणे हायवे हा प्रवास 10 मिनिटात करता येणार आहे. कारण JNPT ते जुना पुणे महामार्ग असा नवा विशेष महामार्ग तयार केला जाणार आहे. 2900 कोटींचा हा 29 किलोमीटर लांबीचा महामार्ग असेल. या महामार्गामुळे बेलापूर, खारघर, पनवेल भागातील कंटेनरची वर्दळ कमी होणार आहे. सर्व जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्कानं घरं देण्याचा मोठा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं घेतलाय. आता मराठा, OBC आणि इतर जातीच्या वारसांना हक्काची घरं मिळणार आहेत. म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी ही माहिती दिली आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पालिका आयुक्तांसोबत स्वतंत्र बैठक घेतली आहे. पुण्यातील प्रलंबित प्रकल्प, रखडलेली विकास कामं अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. पुढील 1 वर्षाच्या कामाचा आढावा देखील मिसाळांनी यावेळी घेतलाय. सिंगल यूज प्लास्टिक वापरणाऱ्या विरोधात KDMCनं दंडात्मक कारवाई सुरू केली. APMC मार्केटमधील फुलबाजारातून 500 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आलं. तसंच प्लास्टिकऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा KDMCनं दिलाय.
बदलापूर शहरातील रिक्षा चालकांनी अचानकपणे 5 रुपयांची भाडेवाढ केली आहे. मात्र ही भाडेवाढ बेकायदेशीर असल्याचं स्पष्टीकरण आरटीओनं दिलंय. कुणीही जास्त भाडं मागितल्यास थेट आरटीओकडे तक्रार करण्याचं आवाहनही आरटीओकडून करण्यात आलंय. पुण्यातील जनता वसाहत परिसरामध्ये घरावर दगडफेक केल्यानं खळबळ माजली आहे. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. लहान मुलांनी खेळत असताना एकमेकांवर दगडफेक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. नंदुरबार तालुक्यातील बाल अमराई येथील जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी आम्ही कोणापेक्षा कमी नाही हे दाखवून दिलंय. या विद्यार्थ्यांनी चक्क दोन्ही हातांनी पाढे, बाराखडी, इंग्रजी, मराठी शब्द लिहित अफलातून टॅलेंट समोर आणलं. छत्रपती संभाजीनगर थंडीनं गारठलंय. 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सकाळी लोक शेकोट्यांचा आधार घेताना दिसतात. उत्तरेतील थंड वाऱ्याचा वेग वाढला तर पारा आणखी घसरू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते. जळगाव जिल्ह्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला. गेल्या 3 दिवसांपासून तापमान 10 अंशांच्या खाली आलंय. शहरात 12 किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत. त्यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवते. गेल्या काही दिवसापासून राज्यात थंडीचा जोर कायम आहे. महाबळेश्वर पेक्षा विदर्भात तापमान कमी आहे. काही दिवस गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. पारा 10.5 अंशांपर्यंत खाली आलाय. आणखी थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. थंडीमुळे रब्बीतील पिकांना फायदा होणार आहे. मात्र नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. राज्यभरातल्या थंडीचा फटका थेट धरण क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना बसलाय. थंडीची लाट पसरल्यानं आठवडाभरापासून मासाळ्यात तळापासून वर येत नाहीये. त्यामुळे मच्छीमारांनी टाकलेले जाळं गेल्या अनेक दिवसांपासून रिकामं आहे. पुण्यात थंडी वाढल्यानं सारसबागेतील गणपती बाप्पाला थंडीचा पेहराव अर्थात स्वेटर घालण्यात आला. गेली 30 वर्षे ही प्रथा पाळली जाते. रात्री बाप्पाला स्वेटर टोपी चढवली जाते आणि सकाळी पूजेच्या वेळी ती काढली जाते. 7 दिवस 7 रंगाचे स्वेटर घालण्याची संपूर्ण उत्तर प्रदेशात थंडीची तीव्र लाट कायम आहे. यामुळे जिल्ह्यात दाट धुकं पसरलंय. कडाक्याच्या थंडीत आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स 10 जानेवारीपासून राज्यात सक्रिय होण्याचा अंदाज आहे. यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडेल, ज्यामुळे तापमानात आणखी घट होईल. उत्तर भारतातील दाट धुक्याचा फटका रेल्वे आणि विमान वाहतुकीला बसतोय. दिल्लीकडे येणाऱ्या 26 ट्रेन उशिरानं धावतात, तर रात्री 12 वाजल्यापासून 165 विमानांवर धुक्याचा परिणाम जाणवतोय. त्यामुळे घरातून बाहेर पडताना प्रवाशांनी विमानाच्या वेळा तपासाव्या असं आवाहन करण्यात आलंय. महत्त्वाची बातमी. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधींना पुण्यातील शिवाजीनगर कोर्टानं जामीन मंजूर केलाय. राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजेरी लावली. सावरकरांवर कथित बदनामीकारक टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयानं सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. या पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला पार पडणार आहे. या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला लवकरच सुरुवात होणार आहे. सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचं मुख्य विधी 12 ते 16 जानेवारी दरम्यान पार पडतील. विशेष म्हणजे मावा गुटखा खाणाऱ्यांना नंदीध्वज पकडण्यास देणार नसल्याचा निर्णय यात्रेच्या मानकऱ्यांनी यावेळी घेतलाय. धुळे तालुक्यातील लोणखेडी ते त्र्यंबकेश्वर ही सद्गुरू एकनाथ महाराजांची पालखी मोठ्या भक्तिभावात मार्गस्थ झाली आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात भाविकांनी फुगडी खेळत या पालखी उत्सवामध्ये सहभाग नोंदवला.
धाराशिवमध्ये शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा पार पडली आहे. तसंच तुळजाभवानी मातेला शिवकालीन दागिन्यांनी मढवण्यात आलंय. पुत्रदा एकादशीच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मुख्य गाभाऱ्यात विविध रंगाच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. पहाटेची महाआरती करत पुत्रदा एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात झाली. फुलमाळांच्या सजावटीत माऊलींचं हे रूप फुलून गेलंय. पौष पुत्रदा एकादशी निमित्तानं नांदेडच्या एका विठ्ठल भक्तानं 6 लाखांचे दागिने विठुरायाच्या चरणी अर्पण केलेत. यात सोन्याची गोप, मंगळसूत्र, चांदीची जोडवी आणि कुंकवाचा करंडा या दागिन्यांचा समावेश. शिर्डीत साई भक्तांना 60 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट साईंच्या चरणी अर्पण केलाय. या सोनेरी मुकुटाची किंमत 4,29,000 रुपये इतकी आहे. साईबाबांच्या दुपारच्या मध्यान्ह आरतीला सुवर्णजडित मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आलाय. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यासाठी मेगा इव्हेंटची तयारी करण्यात आली आहे. मेळाव्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 7 थरांची सुरक्षा योजना लागू करण्यात आली आहे. तसंच सुरक्षा वाढवण्यासाठी 2,700 पेक्षा जास्त AI कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. महाकुंभ मेळ्यात महाकाल गिरी बाबा मध्य प्रदेशमधून आलेत, धुमाकूळ घालतायत. बाबांनी आपला संकल्प व्यक्त करण्यासाठी गेली 9 वर्षे एक हात वर ठेवलाय. बाबांनी गायींचे रक्षण आणि धर्माचं रक्षण करण्याची आजीवन प्रतिज्ञा घेतली आहे. विशेष म्हणजे 9 वर्षात त्यांनी एकदाही हात खाली केलेला नाही. कुंभमेळ्यामध्ये प्रतापगडचा चायवाला बाबा म्हणून ओळखला जाणारा बाबाची जोरदार चर्चा आहे. दिनेश स्वरूप या बाबानं 40 वर्षांपासून एक कणही अन्न आणि एकही शब्द बोललेले नाहीत. जगण्यासाठी बाबा रोज 10 कप चहा पितो. त्याशिवाय उमेदवारांबद्दलची त्याची आपुलकी दिसून येते. तो UPSCच्या उमेदवारांनाही मार्गदर्शन करतो. रशियाने युक्रेनचा न्यूक्लिअर प्लांट असलेल्या भागात मोठा मिसाईल हल्ला केलाय. यात अनेक नागरिकांचा मृत्यू झालाय. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी एका चॅनलवर हल्ल्याचं फुटेज पोस्ट केलंय. मिसाईल हल्ल्यात 13 नागरिकांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले. वळत एका महत्त्वाच्या बातमीकडे. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी दारू विक्री परवाने वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यावर विरोधकांकडून आता जोरदार टीका करण्यात आली. तरीही राज्य सरकारनं 5 जणांची समिती गठीत केली. त्यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आलाय. 2 महिन्यात या समितीकडून सरकारला अहवाल सादर केला जाणार आहे. समितीच्या शिफारसींकडे लक्ष वेधलं असून मद्य धोरणात बदल होणार का अशी चर्चाही आता रंगू लागली आहे. मात्र यामुळे दारू महागण्याची शक्यता वर्तवली जाते. मला असं वाटतं की एखादी चर्चा बाहेर सुरू झाली म्हणजे निर्णय झाला असं होत नाही. शेवटी शासनाचा महसूल वाढवणं याचा अर्थ विकास कामालाच पैसे जनतेपर्यंत पोचवणं हा असा असतो. त्याच्यामुळे निर्णय झालेला नसताना पहिला आधी गाजावाजा करणं योग्य नाही. आणि निर्णय होत असेल तर त्याच्या मागची पार्श्वभूमी देखील काही लोकांनी समजून घेतली पाहिजे. दारूचे परवाने देणे योग्य आहे का? नाही, दारू असं मी म्हटलं नाही. दारू हा शब्दप्रयोग तुम्ही केला. मी सांगितलं की शासनाचा महसूल वाढण्यासाठी जर काय उपाययोजना करावी लागेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन ती केली जाईल. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. सुपरफास्ट. कोल्हापूरच्या गगनबावडा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षानं केलाय. संबंधित कंपनीला शासनानं पैसे दिले असतानाही काम चांगल्या पद्धतीचं होत नसल्यानं शिवसेनेचे उपनेते संजय पवारांनी ठेकेदारांना फैलावर घेतलं. कार्यकर्त्यांनी चाळवड इथं रास्ता रोको आंदोलन केलंय. धुळ्यातील खड्ड्यांची दुरावस्था झाल्यानं शिवसेना ठाकरे गट पालिका प्रशासन विरोधात आक्रमक झालाय. खड्ड्यांभोवती रांगोळी काढून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं. पालिकेनं या खड्ड्यांकडे तत्काळ लक्ष देऊन हे खड्डे बुजवावे अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण योजनेअंतर्गत नागपूरच्या संविधान चौकात बसून मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. 6 महिन्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर राज्य सरकारमध्ये कायमस्वरूपी रोजगार द्यावा, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करू असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय.
धाराशिवमध्ये शेतकरी, होमगार्ड आणि कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेसह इतर मागण्यांसाठी बसव प्रतिष्ठाननं आमरण उपोषण केलं. मागण्यांची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय. कोल्हापूरच्या पट्टण कोडोली गावातील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार समोर आलाय. काही पुरुष स्त्रियांचे फोटो, लिंबू, सुया हे साहित्य ठेवून अघोरी प्रकार केला जात असल्यानं गावात भीतीचं वातावरण पसरलंय. रात्री 12 वाजता काही मांत्रिक एकत्र येत असत प्रकार करत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. पालघरच्या मनोर शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद आहे. एका इस्मानं ग्रामपंचायत कार्यालयात येऊन सरपंचासह महिला उपसरपंचाला मारहाण केल्याचा आरोप केलाय. रहिवासी इमारतीत बियर शॉपसाठी ग्रामपंचायतनं ना हरकत दाखला दिल्यानं वाद निर्माण झाल्याची माहिती समोर येते. भिवंडीच्या वालपाडा ग्रामपंचायत हद्दीतील भंगार गोदामाला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्यात यश आलंय. नालासोपारा पूर्वेच्या शंखेश्वर नगरात परफ्यूमचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील 4 जण होरपळलेत. तर परफ्यूमच्या बॉटलवरील एक्सपायरी डेट संपली होती, त्यावरील तारखा बदलण्याचं काम इथं सुरू होतं. याच दरम्यान अचानकपणे स्फोट झालाय. बुलढाण्यामध्ये पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून स्वतंत्र फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांना लुटण्यात आलं. दरम्यान अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर 24 तासात 6 दरोडेखोरांना अटकही झाली आहे. भुसावळ शहरात अज्ञातांकडून तरुणावर गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. भुसावळमधील खडकार रोड परिसरात चहाच्या दुकानात ही घटना घडली. पूर्व वैमनस्यातनं ही हत्या करण्यात आली का याबाबत पोलीस तपास करत आहेत. सीआयडीच्या हाती लागलेलं व्हॉइस सॅम्पल मॅच झालंय. त्यामुळे सर्वांना माहिती आहे की आरोपी कोण आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी ही माहिती दिली आहे. आम्हाला न्याय देऊन मुख्यमंत्र्यांनी देशाला दाखवून द्यावं की शाहू फुलेंच्या या महाराष्ट्रात गुन्हेगारांना थारा नाही, असं धनंजय देशमुख म्हणाले. जालन्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू आणि बीड सरपंच हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात देशमुख कुटुंबासह मनोज जरांगे पाटील सहभागी झाले होते. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. जालन्यामध्ये महाजनआक्रोश मोर्चात चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. गर्दीचा फायदा घेत मोर्चेकऱ्यांचे मोबाईल आणि पैसे चोरांनी लंपास केले. 10 ते 12 मोर्चेकऱ्यांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. जालन्यामध्ये बीड सरपंच हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ महाजनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. वाल्मिक कराडच्या गँगनं परळीमध्ये 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान केल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय. बंदुकीचा धाक दाखवून कराडची गँग लोकांना धमकावत होती. मुंडेंना मतदान करतानाचा व्हिडिओ आव्हाडांनी शेअर केलाय. मसाजोग खंडणी प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय. सीआयडीकडून कॉल रेकॉर्डिंगची तपासणी सुरू झाली आहे. वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे खंडणी मागत धमकी दिली होती. त्याचंच कॉल रेकॉर्डिंग तपासण्यात येत आहे. सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला. मस्साजोगमधील पवन ऊर्जा कंपनीकडे मागितलेल्या 2 कोटींच्या खंडणी प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकरणातील कॉल रेकॉर्डिंगची सीआयडी पथकाकडून तपासणी केली जाते. आणि एक महत्त्वाची बातमी पुण्यात येते, कारण पुण्यामध्ये मोक्का गुन्ह्यातील आरोपी प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या कसबेनं येरोडा जेलमधून बाहेर आल्यावर रॅली काढली.
याच गुंडाचा माज पुणे पोलिसांनी आता उतरवलाय. आरोपीनं आलिशान कारमधून आपल्या 50 ते 60 समर्थकांसह भर रस्त्यात रॅली काढली. आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आला म्हणून रॅलीत घोषणा देत नागरिकांना धमकावण्यात आलंय. आता याच गुंडाची धिंड काढण्यात आली. या प्रकारानंतर आपण संबंधित विषयामध्ये कायद्याच्या तरतुदीमधली जी काही सगळी कलमं आहेत त्याच्या अंतर्गत कारवाई करत गुन्हे दाखल केले होते आणि ते गुन्हे दाखल केल्यानंतर त्या तपासाचा भाग म्हणून ही सगळी कारवाई जी आहे ती कारवाई आपण त्या ठिकाणी करत होतो. एक छोटासा ब्रेक पाहत राहा साम टीव्ही.